अच्छा ताई दादा मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या मिनी ब्लॉगमध्ये. आज होता गजानन महाराजांचा प्रकट दिन. तर सर्वात पहिले मी आज फुलं काढून घेतली हार बनवण्यासाठी. आज सकाळी खूप घाई होत होती, तर आधीच मी हार बनवून घेतला. हे बघा, मी हार बनवत आहे आता. या अशा प्रकारे मी हार बनवून घेतला गजानन महाराजांच्या फोटोसाठी. त्यानंतर राजवीरला दूध बनवून दिलं आणि माझ्या आहोंसाठी काळा चहा ठेवला. ते रोज काळा चहा घेतात. गूळ टाकून बनवते मी रोज काळा चहा. राजवीरची आंघोळ करून दिली, अंग पुसून दिलं, राजवीरला रेडी केलं आणि राजवीर गेला मग खेळायला. हे बघा, राजवीर रेडी झालेला आहे आणि तो खेळायला गेला त्याच्या मित्रांसोबत. त्यानंतर नाश्त्याला पोहे बनवून घेतले सगळ्यांसाठी. त्यानंतर प्रसादाला शिरा करायचा होता. शिऱ्याचे मोदक बनवायचे होते मला आज गजानन महाराजांच्या नैवेद्यासाठी. तर आधी रवा भाजून घेतला. त्यानंतर रवा भाजून झाल्यानंतर त्यामध्ये साखर टाकून घेतली आणि शिरा माझा रेडी झाला. अशा प्रकारे मी शिरा बनवून घेतला आणि त्यानंतर भाज्या कट करून घेतल्या. मिरची कढीपत्ता वगैरे सगळे कट करून घेतले मी भाजीचं, कारण मला नैवेद्यासाठी दह्याचं बेसन बनवायचं होतं. आणि बेसनाची फोडणी दिली. बेसनची फोडणी दिल्यानंतर बेसन बनवून घेतलं. हे बघा, अशा प्रकारे मी दह्याचं बेसन बनवलं. आज मला पूर्ण गजानन महाराजांना नैवेद्य दाखवायचा होता. दह्याचं बेसन, ठेचा, शिरा, ज्वारीची भाकरी, कांदा, अशा प्रकारचा गजानन महाराजांना नैवेद्य असतो. आणि हा नैवेद्य मी दरवर्षी बनवते प्रगट दिनाच्या दिवशी. हे बघा, माझं आता बेसन पण रेडी झालेलं आहे. छान बेसनाला बुडबुडे येत आहे. आता मी शिऱ्याचे मोदक बनवत आहे. अशा प्रकारे शिरा केल्यानंतर मी गजानन महाराजांसाठी मोदक बनवून घेतले. हे बघा, माझे मोदक रेडी झाले. माझा ब्लॉग तुम्हाला आवडत असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि नैवेद्यासाठी भाकरी बनवून घेतल्या छोट्या छोट्या अशा. हे बघा, मी भाकरी बनवत आहे ज्वारीच्या पिठाच्या. अशा प्रकारे मी भाकरी बनवल्या आणि माझ्या आहोंना सांगितलं की फोटोला हार घालून द्या. त्यांनी फोटोला हार घालून दिला. मी पूजा केली, नैवेद्य दाखवला. अशा प्रकारचा नैवेद्य आवडतो गजानन महाराजांना.